नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। विमानाचा ब्लॅक बॉक्स बंद म्हणजे संशयाला जागा, अंबादास दानवे यांचं विमान अपघात प्रकरणी प्रतिपादन। तर जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक, अपघात प्रवण स्थळांबाबत ऑनलाईन भौगोलिक स्थान माहिती सेवांचा सहयोग घ्या, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश। आता बघूया सविस्तर बातम्या। किरीट सोमय्यामुळे ग्रामीण भागात जात मिळण्यास अडचण होत असून वड्याचं तेल वांग्याला वापरलं जातंय अशा शब्दात अंबादास दानवे यांनी सोमय्या यांच्यावरती राग व्यक्त केलाय। तर डॉक्टर भागवत कराड यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केला असल्याचा आरोप त्यांनी माध्यमांशी बोलताना केलाय। किरीट सोमय्या काल संभाजीनगरमध्ये आले होते। त्यांनी संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात ज्या नोंदी आहेत बर्थ सर्टिफिकेट सध्याला त्या अवैध असल्याचं सांगितलेलं आहे। याची चौकशी करे महापौरांची त्यांनी भेट घेतलेली आहे। यावरती शिवसेनेची भूमिका काय असणार? नाही, याच्यामुळं किरीट सोमय्याने निश्चित अशा पद्धतीनं काय असेल चुकीचे सर्टिफिकेट दिले असं थांबवले पाहिजे, परंतु माझ्या कानावर असं आलंय ग्रामीण भागात सुद्धा त्याच्यामुळे जे वेगवेगळे जात प्रमाणपत्र दिले जातात ते थांबलेले आहे। वड्याचं तेल वांग्यावर काढलं जातं। बऱ्याच जणांना मुलांना आता शाळा कॉलेजला हे सर्टिफिकेट लागतात। निवडणुका आहे तो काळ सुद्धा आहे त्यालाही सर्टिफिकेट लागतात। आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहे त्यालाही सर्टिफिकेट, त्याला सुद्धा प्रशासनाने थांबवलेलं आहे। किरीट सोमय्याच्या म्हणण्याचं तथ्य तपासा, काही हरकत नाही, परंतु थांबवू नका। सरसगड गावाबरोबर किरडे रगू नका, अशा प्रकारची भूमिका आमची राहील। ब्लॅक बॉक्स संदर्भात देखील आता मत व्यक्त केली जात आहेत। ब्लॅक बॉक्स हा विमानातला असा म्हणजे ब्लॅक बॉक्सवरच सगळं विमानाचं सगळं इतिहास असतो। ब्लॅक बॉक्स का असतो की मोठा अपघात होऊ शकतो, सगळं नुकसान होऊ शकतं, पण ब्लॅक बॉक्सला कोणत्याही प्रकारचा धोका कधीच होत नाही। मला चांगलं आठवतं 10-20 वर्ष झाले असेल, त्याला चांगले 30 वर्ष झाले असेल, आपला एक ब्लॅक बॉक्स समुद्रातून कित्येक वर्षांनी आपण शोधला होता आणि तो सुस्थितीत होता। म्हणजे कित्येक वर्ष समुद्राच्या पाण्यात राहिल्यावर तो सुस्थितीत होता। ब्लॅक बॉक्स सुस्थितीतच असला पाहिजे, तो बंद पडला म्हणजे संशयाला जागा आहे। दशसूत्री कार्यक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेमध्ये वाढ व्हावी या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने वाचाल तर वाचाल हा उपक्रम राबवण्यात येत आहे। या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक शाळेत बुक बँक ही संकल्पना राबवली जाणार आहे। त्या अंतर्गत अभ्यासक्रम व्यतिरिक्त अन्य पुस्तके विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे। नमस्कार, मी दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर बोलतोय। छत्रपती संभाजीनगर जिल्हाभरामध्ये आपण दशसूत्रीच्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहोत। त्या दशसूत्रीचाच एक भाग म्हणून मुलांच्या वाचन क्षमतेत वाढ व्हावी आणि वाचाल तर वाचाल या उपक्रमाला बळकटी मिळावी यासाठी विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये आणि पालकांमध्ये सुद्धा वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी आम्ही बुक बँक ही नावाची संकल्पना अंमलात आणतो आहोत। या बुक बँक या संकल्पनेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये एक पुस्तकाचं कपाट तयार करण्यात येणार असून ही पुस्तकं विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि पालकांना वाचण्यासंदर्भामध्ये आग्रह केला जाणार आहे, किंबहुना ते बंधनकारक केलं जाणार आहे। आणि अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त इतर पुस्तकं जे विद्यार्थ्यांच्या भविष्यातील प्रत्येक परीक्षेसाठी यशस्वी ठरतील असे ग्रंथ त्यांना वाचण्यासाठी उपलब्ध करून द्यायचा आमचा मानस आहे। यासाठी आपण लोकवर्गणीतून ही पुस्तके जमा करण्याचा संकल्प आम्ही केलेला असून अधिकारी, सेवाभावी संघटना, लोकप्रतिनिधी संस्था या माध्यमातून पुस्तके गोळा करण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे। मी आपणा सर्वांना नम्र विनंती करतो की आपण या शालेय विद्यार्थ्यांसाठी आपल्या वतीनं जास्तीत जास्त पुस्तके भेट म्हणून द्यावीत। प्रत्येक शाळेमध्ये ग्रंथाचं एक वेगळं दालन असावं याच्यासाठी या बुक बँक संकल्पनेचा जन्म झालेला असून या माध्यमातून प्रत्येक शाळेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पुस्तकाची उपलब्धता करून देण्यात येणार आहे। आपल्याला पुस्तकं देण्यासंदर्भातलं मी आग्रह करत असताना जर आपण मोठ्या प्रमाणामध्ये पुस्तकं देऊ इच्छिता
तर आपण स्थानिक गट शिक्षणाधिकारी किंवा तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा किंवा शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांच्याशी आपण संपर्क करावा. त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये ग्रंथदानाचा कार्यक्रम आपण घेणार असाल तर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद श्री अंकित यांच्याशी व माझ्याशी सुद्धा आपण संपर्क साधू शकता. मला खात्री आहे आपण मोठ्या प्रमाणामध्ये ग्रंथदान करून आपल्या जिल्ह्यामधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितपणे हातभार लावाल. जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर झालेल्या कामांचा QR कोडमध्ये एकाचं नाव आणि प्रत्यक्षात वर्क ऑर्डर दुसऱ्यांच्या नावे असा प्रकार बांधकाम विभागात सुरू असल्याने खुद्द पालकमंत्री संजय शिरसाट यांनी बैठकीत निदर्शनात आणून दिला. यात बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याने चौकशी निपक्षपातीपणे होणार का असा प्रश्न उपस्थित करत सदर चौकशी माजी न्यायाधीशांकडून करावी अशी मागणी सरपंच मंगेश साबळे यांनी केली आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरुवारी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सुरुवातीलाच पालकमंत्री शिरसाट यांनी बांधकाम विभागात मंजूर कामांचा QR कोडवरती एकाचं नाव आणि प्रत्यक्षात कामाची वर्क ऑर्डर दुसऱ्याच्या नावाची निघत असल्याचं लक्षात आणून दिलं. यानंतर 10 ते 12 ऑर्डर तपासण्यात आल्या. यावेळी एका ऑर्डरमध्ये असं संशयास्पद प्रकार समोर आला. अशा प्रकारे DPDCतून बांधकाम विभागाकडे वर्ग झालेल्या निधीतील तब्बल 100 कोटींहून अधिक निधींची कामे संशयास्पद असल्याची भीतीही शिरसाट यांनी व्यक्त केली आहे. या बैठकीमध्ये यामुळे भीतीने खळबळ उडाली आहे. घोटाळा 100 कोटींहून अधिक रुपयांचा असल्याची शक्यता आहे. चौकशी बांधकाम विभागाचे प्रमुख यांच्याकडे सोपवण्यात आल्याने सगळीकडे आश्चर्य व्यक्त होत आहे. यात बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याने चौकशी निपक्षपाती होणार का असा प्रश्न उपस्थित करत सदर चौकशी माजी न्यायाधीशांकडून करावी अशी मागणी सरपंच मंगेश साबळे यांनी केली आहे. 250 रुपये रोजंदारीनं शेतात काम करणारे आपण लोक आपल्याला 250 कोटीचा भ्रष्टाचार जास्त काही कानाला टोचणार नाही, कारण आपल्याला ते कळणारच नाही. या छत्रपती संभाजीनगरमध्ये 250 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी जे बांधकाम विभागाचे अतुलजी चव्हाण आहे यांची नेमणूक करण्यात आली. खरं तर आमची मागणी अशी आहे की सन्माननीय निवृत्ती न्यायाधीश यांनीच या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, कारण गोरगरीब कष्टकरी बांधवांसाठी आलेला पैसा त्या अधिकारी लोकांनी खाल्लेला आहे आणि तो कसा खाल्ला याची तपास करण्यासाठी अतुलजी चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली आहे, ज्यांच्यावर आम्हाला मुळीच भरोसा नाही. ज्यांची पत्नी आमदार आहे, ज्यांचे पुतणे जिल्हा परिषद सदस्य आहे आणि ज्यांना स्वतः राजकीय लालसा आहे, अशा लोकांकडनं या भ्रष्टाचाराची चौकशी होणं अत्यंत गंभीर आहे. खरं तर या भ्रष्टाचारामध्ये ते देखील सामील आहेत असा आम्हाला कुठेतरी डाऊट आहे. यांनी राजकीय वर्तुळामध्ये आपला हस्तक्षेप वारंवार दाखवलेला आहे. बॅगाच्या बॅगा 50-50, 1-1 कोटीच्या घेऊन फिरताना अतुलजी चव्हाण हे दिसलेले आहेत. याचे पुरावे देखील आमच्याकडे आहेत. यांच्याकडनं पारदर्शक चौकशी होईल असं आम्हाला वाटत नाही. जो व्यक्ती स्वतः खासदार म्हणून स्वतःला बघू इच्छितो तो भ्रष्टाचाराची चौकशी कशी करणार आहे? 100, 200, 300, 250 कोटीचे हे भ्रष्टाचार होतात कसे? सामान्यांसाठी, गोरगरीब कष्टकरी बांधवांसाठी आलेले हे पैसे अधिकारी गिळतात कसे? याच्यावर राजकीय लोकांचं देखील या ठिकाणी लक्ष नाहीये का, हा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होतो. सामान्य लोकांसाठी येणारे 2000 रुपये जेव्हा बँकेत काढायला जायचं 2 तास त्या ठिकाणी बँकेतला कर्मचारी त्यांना उभं करून ठेवतो, मात्र 2-2, 250 कोटी तुम्ही दुसऱ्या स्कॅनरवर मारून देताय कुठलीही चौकशी न करता. या चौकशीसाठी न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांची नेमणूक करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. अन्यथा या भ्रष्टाचाराला उघड पाडण्यासाठी, या चौकशीला उघड पाडण्यासाठी आम्ही देखील सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर उपोषण करणार आहोत, ही या ठिकाणी आमची चेतावणी. सरकारला देखील आमची विनंती आहे, या 250 कोटीच्या भ्रष्टाचारामध्ये योग्य ते धागेदोरे सापडायला पाहिजे, योग्य त्या व्यक्तींवर, अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे. सामान्यासाठी आलेले पैसे असे लुबाडण्याचं काम जर काही अधिकारी करत असतील तर यांच्यावर कठोर कारवाई होऊन यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. धन्यवाद. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आगामी जयंतीनिमित्त तसेच महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वाचा औचित्य साधून सिल्लोड तालुक्यात शिवमहाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलंय. या शिबिरात सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत तालुक्यातील 50 गावे आणि शहरातील 4 ठिकाणी सुमारे 22,000 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून ऐतिहासिक विक्रम नोंदवण्यात आला आहे.
तालुका आरोग्य विभाग, सिल्लोड, धन्वंतरी प्रायव्हेट मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि सिल्लोड केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमाचे संकल्पक डॉक्टर निलेश मिरकल, अध्यक्ष धन्वंतरी असोसिएशन असून विविध शासकीय खासगी डॉक्टरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. असंसर्गजन्य रोग तपासणी मोहिमेच्या निर्देशानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नागेश सावरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर पार पडल्या. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नासिर खान पठाण यांनी लॉजिस्टिक, मनुष्यबळ, प्रसिद्धी व अंमलबजावणीचं नियोजन केलं. आशा स्वयंसेविका, ANM समुदाय आरोग्य अधिकारी, CHO वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक सेविका, आशा गट प्रवर्तक व आरोग्य पर्यवेक्षक यांचा सहभाग सुनिश्चित करण्यात आला. प्रत्येक गावातील खासगी डॉक्टरांशी समन्वय साधून नागरिकांनी डिजिटल तसेच प्रत्यक्ष नोंदणी करण्यात आली. शिबिरात उच्च रक्तदाब, मधुमेह, सिकल सेल तपासणी, मुखस्तन व गर्भाशय, मुखरोग, कर्करोगाची तपासणी, महाशिवरात्री निमित्त अनेक गावांमधील मंदिरे, पवित्र स्थाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालय, अजिंठा व उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड येथे शिबिराचं आयोजन करण्यात आलं. तालुक्यातील 50 गावे आणि सिल्लोड शहरातील 4 प्रमुख ठिकाणी शिबिर यशस्वीरित्या पार पडलं. एकाच दिवशी सुमारे 22,000 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून तालुक्यात ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित झाला. या उपक्रमामुळे मोठ्या प्रमाणावरती नागरिकांची आरोग्य तपासणी होऊन जनजागृतीस चालना मिळाली असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त समाज उपयोगी उपक्रमातून अनोखी मानवंदना अर्पण करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर धन्वंतरी डॉक्टर्स असोसिएशन सिल्लोड यांच्यातर्फे सिल्लोड तालुक्यात ग्रामीण भागात 50 ठिकाणी व सिल्लोड शहरात 5 ठिकाणी मोफत ब्लड शुगर व ब्लड प्रेशर तपासणीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अभियानाला शिवमहारोग्य अभियान असे नाव देण्यात आलेले आहे. त्याच उपक्रमांतर्गत आज प्राथमिक आरोग्य केंद्र पानोड येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबिरामध्ये 30 वर्षावरील पुढील व्यक्तीचे ब्लड प्रेशर व ब्लड शुगर तपासण्यात येणार आहे आणि ज्या पेशंटचं ब्लड प्रेशर किंवा ब्लड शुगर वाढलेले असेल त्यांना पुढील ट्रीटमेंटसाठी आपण सर्व मदत करणार आहोत. आज पानोड नगरीच्या सर्व ग्रामस्थांचे व सरपंचांचे धन्वंतरी डॉक्टर असोसिएशनतर्फे मी आभार मानतो. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातले वैद्यकीय अधिकारी तसेच सर्व कर्मचारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी या महाराष्ट्र शासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो व मी आवाहन करतो की पानोड गावातील जास्तीत जास्त लोकांनी आज ब्लड प्रेशर व ब्लड शुगर चेक करून या अभियानास प्रतिसाद द्यावा. धन्यवाद. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये व्यवसाय सुरू करण्याची एक सुवर्ण संधी. टीव्ही सेंटर संजय गांधी मार्केट जवळ 300 आणि 350 स्क्वेअर फूट दुकान भाड्याने देणे आहे. तळमजला आणि पहिला मजला. संपर्क 808-777-1808. तुम्हाला माहिती आहे का की देशात दररोज 6,000हून जास्त लोक सायबर अपराध्यांच्या जाळ्यात करोडो रुपये गमावतात. काही लोकांना पैसे दुप्पट करायची जलद असते, तर काही लोक अनोळखी नंबरवरून आलेले व्हिडिओ कॉल उचलून फसतात. आणि बरेच लोक बनावटी पोलीस, CBI किंवा न्यायाधीशांच्या व्हिडिओ कॉलना घाबरून जातात. सायबर अपराध्यांच्या अशा कृतींना बळी न पडता तर रहा 2 पावलं पुढे. आजच फॉलो करा गृह मंत्रालयाचे ऑफिशियल सोशल मीडिया हँडल सायबर दोस्त. तरीही तुम्ही त्यांचे बळी ठराल तर त्वरित कॉल करा 1930 वर किंवा तुमची तक्रार नोंदवा या वेबसाईटवर www.cybercrime.gov.in. लक्षात ठेवा, सायबर अपराध्यांना तुम्ही बिलकुल घाबरू नका. थांबा, विचार करा आणि मग पावलं उचला. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही.
कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. प्रवास करताना इंटरनेटवरून विविध भौगोलिक स्थान माहिती सेवांचा सहयोग प्रवाशांकडून घेतला जातो. अशा सेवांचा सहयोग वाहन चालकांना मोबाईलवरून अपघातप्रवण स्थळांबाबत पूर्वसूचना देण्याबाबत घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे दिले आहेत. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडली. प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, अधीक्षक अभियंता एस भगत, कार्यकारी अभियंता एस चव्हाण, SG केंद्रे, प्रिया पुजारी, पोलीस निरीक्षक महामार्ग विभाग गजानन जाधव आदी उपस्थित होते. सेफ लाईफ फाउंडेशन या संस्थेने सन 2023-24 मध्ये केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार जिल्ह्यात 209 अपघात प्रवण स्थळे आहेत. जिल्ह्यात शून्य अपघात अभियान राबवण्याच्या दृष्टीने उपाययोजना राबवणं अपेक्षित असून त्यासाठी अपघात प्रवण स्थळांवरील अपघात प्रवणता निर्मूलन करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. त्यासाठी संबंधित सर्व विभागांनी संयुक्त प्रयत्न करावं, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. त्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महापालिका आरोग्य विभाग, परिवहन विभाग, गृह विभाग, शिक्षण विभाग अशा सर्व विभागांनी संयुक्तपणे उपाययोजना राबवायच्या आहेत. जिल्ह्यात नक्की करण्यात आलेल्या अपघात प्रवण स्थळांचं भौगोलिक अंकन करण्यात येणार आहे. त्या अंकनाची माहिती भौगोलिक स्थान माहिती सेवा पुरवणाऱ्या संस्थांना द्यावी. त्यानुसार वाहन चालक वाहन चालवताना या सेवांचा वापर करत असेल व रस्त्यात पुढे येणाऱ्या अपघात प्रवण स्थळांबाबत त्यास आगाऊ सूचना मोबाईलद्वारे दिली जाईल. हा संबंधित डाटा अशा संस्थांना देऊन त्या सेवांचा उपयोग अपघात टाळण्यासाठी करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. तसेच आवश्यक स्थापत्य उपाययोजनांबाबत सर्वेक्षण करून त्यांचे अंदाजपत्रक द्यावे, त्यास गतिरोधक तयार करावं, फलक लावणं, वाहन चालकाच्या रस्त्यावरील दृष्टीतील अडथळे दूर करणं, त्यासाठी रडार व्हेइकल वापरणं, अपघात झाल्यावरती वैद्यकीय उपचार देण्याचा कालावधी कमी करणं, सर्व संबंधित यंत्रणांचे प्रशिक्षण देणं, जनजागृती करणं इत्यादी उपाययोजना सर्व संबंधित विभागांनी मिळून राबवायच्या आहेत, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. पहलगाम जम्मू काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले शहीद संतोष जगदाळे यांच्या कुटुंबातील त्यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांना पुणे महापालिकेमध्ये शासकीय सेवेत सामावून घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून या निर्णयामुळे जगदाळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभणार असून एका वीरपुत्राच्या बलिदानाचा सन्मान शासनाकडून करण्यात आला असल्याचं प्रतिपादन डॉक्टर नीलम गोरे यांनी केलं आहे. काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी संतोष जगदाळे यांना वीरमरण आलेलं होतं. त्यांची सुकन्या आसावरी जगदाळे यांचं सांत्वन सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनेक मान्यवरांनी आणि आम्ही सुद्धा स्वतः जाऊन केलेलं होतं. त्यावेळेला खूप वेळ त्यांच्याशी दीर्घकाळ चर्चा झाल्यावर आसावरी यांनी पुण्यामध्येच त्यांना महानगरपालिकेत नोकरी मिळाली, तर त्या एकुलती एक मुलगी आणि त्यांची आई पण एकट्याच अशा परिस्थितीमध्ये सिंगल मदर आणि सिंगल चाइल्ड अशा परिस्थितीमध्ये त्यांना पुणे महानगरपालिकेत नोकरी मिळाली तर चांगलं होईल, कारण कुटुंबाचा दुसरा काही त्यांना व्यवसाय नाही आहे याच्याकडे मला लक्षात आलं होतं. आणि त्यानुसार सरकारने जरी आर्थिक मदत केली असली, माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जरी सांत्वन केलं असलं, तर देवेंद्र फडणवीसांनी सांत्वन केलं असलं तरी सुद्धा शासनाची एक सामूहिक जबाबदारी म्हणून आम्ही ती स्वीकारली. सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताबडतोबच पुणे महानगरपालिकेच्या आयुक्त श्री राम यांना सूचना दिल्या होत्या, पण नुकतीच त्याला गती मिळालेली आहे आणि त्याचा फॉलोअप मी स्वतःही वारंवार नगरविकास विभाग आणि CM कडे केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लाडक्या बहिणींचे भाऊ तर आहेतच, पण त्याचबरोबर अशा शहीद झालेल्या कुटुंबांचे राखणदार मोठे भाऊ म्हणून सुद्धा काम करतायत आणि त्यामुळे त्यांनी स्वतःहून लक्ष घालून आसावरी जगदाळेंचा प्रस्ताव लवकर मंजूर करावा असे निर्देश दिलेले आहेत आणि माझी अपेक्षा आहे की लवकरच ते पूर्ण होतील. मी एकनाथजी शिंदे यांचे आभार मानते, देवेंद्र फडणवीसांचे आभार मानते. त्याचबरोबर आसावरी जगदाळे आणि त्यांच्या कुटुंबियांनी जो धीर दाखवला त्या धीराचा आम्ही मनापासून त्याची जाणीव ठेवली आहे आणि त्यांच्यावर आम्ही कायम राहू.
छत्रपती संभाजीनगर महापालिका अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचा सत्कार करून संघटनेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते 2 अनाथ आश्रमास 50,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने आज महापौर व उपमहापौर यांचा सत्कार करण्यात आला आहे. या संघटनेच्या वतीने महापौर समीर राजूरकर यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेच्या वतीने महापौर यांच्या हस्ते वसंतराव नाईक बालगृह स्वराजनगर मुकुंदवाडी परिसर या संस्थेस रुपये 25,000 रुपये आर्थिक मदत देण्यात आली. तसेच उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपमहापौर यांच्या हस्ते संघटनेच्या वतीने भगवान बाबा बालिका आश्रम यांना 25,000 रुपये आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय सुरडकर, सचिव अपर्णा थेटे, सल्लागार विजय पाटील, उपाध्यक्ष सविता सोनवणे, अभय प्रामाणिक, अनिल तनपुरे, संजय चांबले, संजय कोलते, श्रीकांत वैद्य, भारत बिरारे, उदय मानवतकर, सहसचिव सतीश सौर, सय्यद जमशेद, सचिन भालेराव, तौसिफ अहमद, अनिल बोंडे, दीपक जावळे, अविनाश निकम, ललित सूर्यवंशी आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. छत्रपती संभाजी महाराज करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं उद्घाटन उपायुक्त तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख लखीचंद चव्हाण यांच्या हस्ते थाटात पार पडलंय. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने दिनांक 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान छत्रपती संभाजी महाराज करंडक राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे उपायुक्त तथा विभाग प्रमुख लखीचंद चव्हाण यांच्या हस्ते या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं दीप प्रज्वलन व नटराजाचं पूजन करून उद्घाटन करण्यात आलं. यावेळी परीक्षक, सिने नाट्य अभिनेत्री शोभा दांडगे, नाट्य अभिनेता दिग्दर्शक दत्ता जाधव, नाट्य अभिनेता दिग्दर्शक डॉक्टर प्रेषित रुद्रवार, ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर शेषराव पठाडे, सांस्कृतिक कार्य अधिकारी शंभू विश्वासू, सांस्कृतिक विभागाचे विजय निकाळजे, सुनील जयस्वाल, हंसराज बन्सलवाल आदींची उपस्थिती होती. या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत एकूण 21 प्रवेशिका प्राप्त झाल्यात. रंगकर्मी यांच्याकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आज द ड्रामा टायझर सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर या संस्थेने सादर केलेली अम्मा या एकांकिकेचं उपस्थित सर्वांनी लक्ष वेधून घेत प्रेक्षकांची व परीक्षकांची वाहवा मिळवली आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. विमानाचा ब्लॅक बॉक्स बंद म्हणजे संशयाला जागा. अंबादास दानवे यांचं विमान अपघात प्रकरणी प्रतिपादन. तर जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक. अपघात प्रवण स्थळांबाबत ऑनलाईन भौगोलिक स्थान माहिती सेवांचा सहयोग घ्या. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.